आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. भारताची जनगणना 2027 मकान सूचीकरण 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान होणार आहे. आपण समोर राजपत्रसुद्धा बघणार आहोत, परिपत्रक. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. भारतातील राज्यातील होणार जनगणना. पाहूया जनगणनाची तारीख. 10 जानेवारी 2026. केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत भारताची महारजिस्टर व जनगणना आयुक्त कार्यालयाने भारताची जनगणना 2027 संदर्भात महत्त्वाची अधिसूचना भारत राजपत्रात असाधारण प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार जनगणना 2027 साठीचे मकान सूचीकरण हाऊसिंग सेन्स देशभरात 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबवले जाणार आहे. अधिसूचनेतील ठळक बाबी: जनगणना अधिनियम 1948 तसेच जनगणना नियम 1990 मधील तरतुदीनुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये मकान सूचीकरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेश आपापल्या सोयीने सलग 30 दिवसांचा कालावधी निश्चित करून या कालावधीत घराघरात जाऊन मकान सूचीकरण करणार आहे. स्वगणनेचा सेल्फ इन्युमरेशन पर्याय: ह्या जनगणनेत नागरिकांसाठी स्वगणनेचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. घराघरात जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू होण्याच्या आधीच 15 दिवसाच्या कालावधीत नागरिकांना स्वगणनेद्वारे माहिती भरता येणार आहे. डिजिटल माध्यमाचा वापर करून नागरिक स्वतःची माहिती नोंदवू शकणार असल्याने प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. 2020 मधील अधिसूचनेवर अधिरोहण. या नव्या सूचनेद्वारे दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली पूर्वीची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. मात्र त्याच अधिसूचनेनुसार आधी करण्यात आलेल्या कारवायावर याचा परिणाम होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकृत स्वाक्षरी. ही अधिसूचना मृत्युंजय कुमार नारायण, महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त, भारत सरकार यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. निष्कर्ष: जनगणना 2027च्या दृष्टीने हे मकान सूचीकरण प्रत्येक महत्त्वाचे असून देशातील घराची परिस्थिती, सुविधा, निवासाची रचना आदीची सविस्तर माहिती यामधून संकलित केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे भविष्यातील धोरणात्मक निर्णय, योजना व विकास कामासाठी भक्कम आधार मिळणार आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. भारतात जनगणना होणार. 7 जानेवारी 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित. आपण ह्या परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. जनगणना भारत सरकार सर्व राज्यामध्ये होणार आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेस